आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखानं पक्षाची साथ सोडली आहे. नेमकं काय घडलंय ते पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सांगलीत उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशांनी ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर अनेक जण शिंदे गटात प्रवेश करू लागले असून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचं दिसत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जिल्हा प्रमुख संजय विभुते, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील, मिरजेचे शिवसेना नेते श्री सिद्धार्थ जाधव आणि जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश करणार आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख श्री ऋषिकेश पाटील तसेच मिरजेचे नेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी शिवसैनिक शिंदे गटात आज अधिकृत प्रवेश करून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला संजय बापू विभुते यांच्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक सन 2002 पासून शिवसेनेत सक्रिय झाला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तंत्राप्रमाणे राजकीय व सामाजिक क्षेत्रात अविरत संघर्षातून दमदारपणे वाटचाल सुरू ठेवली. सुरुवातीच्या काळात शिवसेना शाखा प्रमुख नेवरी येथून सुरुवात केली. विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, त्यानंतर पुढे खानापूर तालुका प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने मानून खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांचे नेटवर्क तयार केले. मनमिळावू स्वभाव, उत्कृष्ट संघटन कौशल्य, आक्रमक वक्तृत्व शैली, निर्भीड स्वभाव आणि धाडसी वृत्ती या गुणांच्या कौशल्यावर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर लक्षवेधी आणि आक्रमक आंदोलनं करून त्यांनी अल्पावधीतच सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शिवसेनेचे आक्रमक व धाडसी नेतृत्व म्हणून स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण केली. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी सातत्यानं कार्यरत राहून एक सामान्य शिवसैनिक शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका उपप्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख ते थेट जिल्हा प्रमुख असा राजकीय प्रवास नेवरीसारख्या एका खेड्यातील संजय बापूंसारख्या नेत्यानं केला आहे. कायमस्वरूपी दुष्काळी भागाला शेतकऱ्यांच्या शेतीला टेंभूचं पाणी मिळालं पाहिजे यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर संघर्षाची भूमिका घेत थेट रस्त्यावर उतरून संजय बापूंनी आजवर अनेक लक्षवेधी आंदोलनं केलेली आहेत.